कोण हातच वर करत नाही राव. काय उपयोग कुठे जळगावमध्ये काय तरी दे काय तरी कोणतं गाणं आहे काय त्याच्यामध्ये. हे तर मला फरमाईश आले बौद्धांचा बौद्धवाडा. हा असं बस.
एका सहीची किंमत कोणाकोणाला माहिती आहे? तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. बाबासाहेबांच्या एका सहीमुळे आज आपलं जीवन काय आहे. पण त्यावेळी काय होतं माहिती आहे का? पुणे तारारी कलमत भेटला हो, एक सहीनं गांधी सुटला हो, आवाजून कुठला मी खटला हो, कायदा भीमाचा साऱ्याला पटला हो. पुणे तारारी कलमत भेटला हो, एक सहीनं गांधी सुटला हो. मग कस्तुरबा बोलत होते, कस्तुरबा बोलत होते, बाबा उपकार तुमचं किती. ती कस्तुरबा बोलत होती. कस्तुरबा कोण माहिती आहे ना? महात्मा गांधींची बायको. ती बाबासाहेबांना हात जोडून म्हणत होती, कस्तुरबा बोलत होती, बाबा उपकार तुमचं किती. जिथं झुकती रती महारथी असा झाला महाराष्ट्राचे ख्यातनाम नायक साजिद बेंद्रेंनी लिहिलेलं गाणं आहे. आणि त्यांचं हे म्हणणं आहे, मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो. भीमाला मानण्यापेक्षा भीमाला जाणण्याची गरज आहे. त्या संविधानाला जाणण्याची गरज आहे. आणि म्हणून मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो, मी तर म्हणतोय भीमाला जाना फक्त साजन कोणाकोणाला गाणं समजलं त्याने टाळा वाजवा, माझ्यासाठी टाळा वाजवू नका गाण्यासाठी. हा बौद्धांचा बौद्धवाडा. हा सुद्धा आकडा 2 वर्षापूर्वी गायला होता मी, पण त्याच्या आधी लिहिला होता साजिद दादांनी. साजिद बेंद्रे यांनी लिहिलेला आकडा आहे. पण मी एकदा गायला जो संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या गेल्या वर्षी व्हायरल झाला आणि या वर्षी देखील व्हायरल झाला. या वर्षी देखील व्हायरल झालाय. आणि त्या मला वाटतं
वाटतं तो व्हिडिओ बघूनच मला इथं बोलवलंय काही है ना. तो व्हिडिओ बघूनच मला इथं बोलवलंय. पण मला सगळ्यांचा आवाज जोर जोरात पाहिजे बरं का. आणि खास महिलांना मुलींना माझी रिक्वेस्ट आहे, रमाई जयंती आणि भीम जयंती हे दोन उत्सव आपल्याला असतात जिथे आपण जास्त एन्जॉय करतो की नाही. मग इथं पुढे यायचं सगळ्यांनी, ज्यांना त्यांना नाचायची इच्छा आहे त्याने बरं का. कारण त्या गाण्यानंतर माझी लोकगीतं पण होणार आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल आहेत. ती लोकगीतं पण तुमच्यासाठी गाणार आहे मी. मावशी या, मी हाय की या. अरे कोणालाच नाचायची इच्छा नाही. कसल्या भीमाच्या वागिने आणि भीमाच्या लेकी मग तुम्ही आता असतंय. आता उठले बाबा 1 2 3 4. चला चला या या लवकर या लवकर लवकर यायचं. माझ्या भीमाचा जोडा. आणि सगळ्यांना टाळ्या पण वाजवायच्या तिथं कार्यकर्त्यांची फरमाईश आहे बरं का टाळ्या वाजवायच्या. माझ्या भीमाचा जोडा. आमचा बैलगाडा नाही, आमचा काय आहे बौद्धवाडा म्हणून माझ्या भीमाचा जोडा. मग बौद्धांचा बौद्धवाडा. माझ्यासाठी वाजवा नका म्हणत नाही मी, स्वतःसाठी वाजवा. बहुत वाढत बसलात ना तुम्ही तुमच्यासाठी गाणं गाते, पण स्वतःसाठी वाजवा, माझ्यासाठी नका वाजवा.
त्यांच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आवडतं गाणं आहे ते. मी काही नवीन नाही गाणार, जुनच गाणार, पण तुम्हाला सगळ्यांना तेच आवडतं. माझी उमर में बाली भोली भाली तरी सगळ्यांनी हात वर करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. हरी भीमराजची भेटी होते, 100 रुपये आणून दिले तिथं. गाणं तिलाच आवडलं वाटतं. आज भीमराज का बेटा मैं तो जन्माला हूँ. त्यांच्यासाठी एक खास मुकडा जाते. आमच्या राखी सावंत राखी चौरे मला राखी चौरे यांनी हा लिहिलेला मुकडा आहे. त्यांनी हा कधी डबिंग नाही केला, कधी त्याचं रेकॉर्डिंग नाही केलं, पण तो मुकडा मला खरंच मनापासून आवडतो आणि रागाने म्हणून वाटतो. कारण आजकाल तुम्ही बघताय मुलींवर जे काही अत्याचार होत आहेत. 3 वर्षाची मुलगी कोणाला कळत नाही, 60 वर्षाची म्हातारी कोणाला कळत नाही, आणि जे काही अन्याय आजवर होतोय आपल्या मुलींवर, त्यांच्यासाठी एक फक्त मोकळा सादर करते. फक्त त्यांना हा इशारा आहे आणि प्रत्येक भीमाच्या लेकीने हाच इशारा द्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण जर पाहिलं फक्त महिलांसाठी गाते, आवडलं तर निदान टाळ्या वाजवा. फक्त मुकडा आहे, बाकी काही नाहीये. उचलून नजर पाहिलं आमच्या ताई माईला, कोणी
भीमवालीला तुमच्यासाठी गाते बरं का, हात तरी वर करा. उचलून नजर पाहिलं आणि माझ्या सोबत असणार ते, माझ्या मताचे सहमत असणार त्यांच्यासाठी आहे फक्त. उचलून नजर पाहिलं आमच्या जय भीमवालीला. नांगर माहिती ना, नांगर शेतातला नांगर नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला सगळ्यात मोठी जे काही अवजार दिलंय ते खरं म्हणजे संविधान, आणि त्या संविधानाचा नांगर. कारण भल्या भल्याने जर लागला ना तर सातबारा पण खाली होतो. म्हणून उचलून नजर पाहिलंय आमच्या जय भीमवालीला. मग तोच कायद्याचा नांगर बैला काढून टाकायचे फक्त बाजूला. उचलून नजर पाहिलंय आमच्या जय भीमवालीला. मग नांगरा सकट बैल लावू तुमच्या कारण तेवढी धमकी द्यायचा अधिकार तर मला आहे, कारण मी भीमराजची बेटी आहे की नाही. आणि म्हणून उचलून नजर पाहिलं आमच्या जय भीमवालीला. आणि हे फक्त महिलांसाठी नाही बरं का, इथं जितके पण मुलं उभारले, जितके पण पुरुष मंडळ उभारले त्यांच्यातर्फे पण मी आहे गाते, त्यांच्याकडून पण आहे. उचलून नजर पाहिलं आमच्या ताई माईला. मग नांगरा सकट बैल लावू हॅलो. आपल्याकडे जास्त टाइम नाही आहे, आपल्याला 12चा टाइम आहे. आणि त्याच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात ज्या गाण्यानं मला ओळख मिळाली, राणी मस्के नाव सर्वांनी ओळखलं. माझे गाणे ऐकतात लोक नाव युट्यूबवर सर्च करून, आणि ते गाणं कोणाला माहित नाही असं मला वाटत नाही असं असेल कुठं. ते गाणं मी तुमच्या सगळ्यांसोबत सादर करते. मुली का गेल्या बसायला, त्यांनी तर आता पाहिजे होता नाचायला.
भीमा रंगाचा एस के स्टार म्युझिक कंपनी या युट्यूब चॅनलवर असलेले गाणे ज्या चॅनल म्हणजे माझ्या गुरूंचं चॅनल आहे ते सचिन जाधव कुलदीप जाधव महाराष्ट्राचे ख्यातनाम संगीतकार जोडी एस के ब्रदर्स ज्यांची सगळी गाणी महाराष्ट्रात व्हायरल आहे आणि सध्या तर लय तुफान व्हायरल चालू आहे गाणं अगं कुणी ग बायाचा तुटवण केला कुणी धावा हात जागा आणि लवकर यागा मिठ मिरच्या लिंबाचा पाला व्हिडिओला पण गेला हे गाणं महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका राधा खोडे यांनी गायलंय आणि माझ्या वडिलांनी म्हणजे कुलदीप जाधव यांनी या गाण्याचं संगीत केलंय ते गाणं कोणी धावा हात जागा आणि लवकर यागा मिठ मिरच्या लिंबाचा पाला आणि कोणी ग बाळा कोण केला माझा परवाचा दुसरीचा आणि हे अजून एक व्हायरल गाणं महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर काही गातील आवाज बाहेर सायलेन्स हॅलो ठीक आहे काय केलं इथं अण्णाभाऊ साठेंच्या गाण्याची फरमाईश आली आहे अन्न साहित्याची खणगमा लहू बोलाने तलवार गमा
वाघाचं पठ्ठ ग त्याला तलवारीची धार होतं वाघाचं पठ्ठ ग त्याला तलवारीची धार एक शाहिरीने निघाला दुसरा ताकदीनं भिडला एक शाहिरीने निघाला दुसरा ताकदीनं भिडला अण्णा साहित्याचे काही गातील अहो आधी आधी जुन्या काळामध्ये अहो आधी आधी जुन्या काळामध्ये मग म्हणलं की वाटायचं वाईट मग म्हणलं की वाटायचं वाईट पण आता माग म्हणजे कलर टाईट Hello.